अस कही चला विभीषण जबहि आयुहीन भये सब तबहि साधु अवज्ञा तुरत भवानी कर कल्याण अखिल काही हानी. श्रीरामजीचा आता सत्य संकल्प आहेत आणि तुमची सभा आता काळाला वश होणारी आहे असे म्हणून विभीषणजी चालू लागताच सर्व राक्षस आयुहीन झाले, म्हणजे त्यांचा मृत्यू निश्चित झाला. शिवजी म्हणतात की हे भवानी, साधूचा अपमान तात्काळ संपूर्ण कल्याणाची हानी करतो. रावण जबहि विभीषण त्यागा भयहु विभव बिनुत बहि अभागा चले हर्षि रघुनायक पाही करत मनोरथ बहु मन माही. रावणाने ज्या क्षणी विभीषणाचा त्याग केला त्याच क्षणी तो वैभवहीन ऐश्वर्यहीन झाला. विभीषणजी आनंदित होऊन मनातल्या मनात अनेक मनोरथ करत रघुनाथजींजवळ गेले. देखेऊ जाई चरण जल जाता अरुण मृदुल सेवक सुखदाता जे पद परसी तरी ऋषी नारी दंडक कानन पावनकारी. ते असा विचार करत जात होते की मी आता भगवंतांच्याकडे जाऊन त्यांचे कोमल आणि लाल वर्णाच्या सुंदर चरणकमलांचं दर्शन करीन, जे सेवकांना अतिशय सुख देणारे आहेत. आणि ज्या चरणांचा स्पर्श होताच ऋषीपत्नी अहिल्या तरुण गेली आणि जे दंडक वनाला पवित्र करणारे आहे, पावन करणारे आहेत. जे पदजनक सुता उरलाये कपट कुरंग संग धर धाये हरौर सर सरोज पद जेई अहो भाग्यमय देखऊ तेई. जे पद जनकसुता म्हणजे सीतामाईच्या हृदयात आहेत आणि जे कपटी जो हरिण होता त्याला धरायसाठी म्हणून जे या धर्तीवरती धावले आणि हर म्हणजे शिवजींच्या हृदयामध्ये जे चरणकमल आहेत ते आता माझं भाग्य इतकं मोठं आहे की तो आपल्याच भाग्याची सराहना करतोय आणि आता मी माझं भाग्य मोठं आहे की मी आता असे चरणकमल पाहायला जात आहे. जिन पायन के पादुकनी भरतुर हे मनलाई रामा ते पद आजु बिलोकियऊ इन्ह नयनन्या बजाई. ज्या चरण पादुकांमध्ये रामजींच्या चरण कमलामध्ये भरतजींनी आपले मन अगदी तन्मय करून ठेवले आहे. आता मी त्याच चरणांना आता स्वतःच्या डोळ्यांनी पाहीन. एही विधी करत सप्रेम बिचारा आयऊ सपदी सिंधू एही पारा कपिन विभीषणु आवत देखा जाना कौरिपुदूत विशेषा. अशा प्रकारे प्रेमपूर्वक विचार करीत करीत ते तरीच समुद्राच्या अलीकडे म्हणजे जिथे श्रीरामजी होते तिथे आले. वानरांनी विभीषणाला येताना पाहिलं. त्यांना वाटलं की हा शत्रूचाच कोणी खास दूत आहे. ताहि राखी कपीस पहियाये समाचार सब ताहि सुनाये कह सुग्रीव सुनौ रघुराई आवा मिलन दसानन भाई. वानरांनी आपले पहाऱ्याचं काम थांबवले आणि ते सुग्रीवाजवळ आले आणि त्यांनी सगळा समाचार ऐकवला. सुग्रीवांनी श्रीरामांजवळ येऊन म्हटले, हे रघुनाथजी ऐका, रावणाचा भाऊ आपल्याला भेटायला येत आहे. कह प्रभु सखा बुझिये काहा कह कपीस सुनौ नर नाहा जानी न जाई निसाचर माया कामरूप केही कारणाया. प्रभू रामचंद्रांनी त्यांनाच विचारलं, हे मित्रा, तुमचं काय मत आहे? वानरराज सुग्रीवांनी म्हटलं, हे महाराज ऐका, ही राक्षसांची माया काही जाणली जाऊ शकत नाही. हे आपल्या इच्छेनुसार रूप बदलू शकतात. हा कपटी कोणास ठाऊक कशासाठी आला आहे. भेद हमारले न सठ आवा राखिय बांधी मोही अस भावा सखा नीती तुमनी की बिचारी मम पण सरनागत भयहारी. असं वाटतंय की हा आपले रहस्य जाणून घेण्यासाठी आला आहे, म्हणून मला तर हेच ठीक वाटतं की याला आपण बांधून ठेवावं. श्रीरामजींनी म्हटलं,
हे मित्रा, तुम्ही नीती तर चांगली शोधली आहे, पण माझा तर प्रण असा आहे की मी शरणागताचं भय हरण करतो. सुनी प्रभु बचन हर्ष हनुमाना, शरणागत बच्छल भगवाना. प्रभूंचं हे वचन ऐकून हनुमानजींना खूप आनंद झाला आणि मनातल्या मनात ते म्हणून राहिले की भगवान पहा कसे अगदी शरणागत वत्सल आहेत, शरण आलेल्यांवर अगदी पित्याप्रमाणे प्रेम करणारे आहेत. शरणागत कहू जे तजही, निज अनहित अनुमान रामा ते नर पावर पापमय, तिनही बिलोकत हानी. श्रीरामजी म्हणाले, जी माणसे आपल्या अहिताचा अनुमान करून शरण आलेल्याचाच त्याग करतात ते अगदीच पामर आहेत, क्षुद्र आहेत, पापमय आहेत. त्यांना नुसत्या पाहण्याने सुद्धा हानी होते, आपल्याला पाप लागते. कोटी विप्रबध लागही जाहू, आये सरन तजऊ नाही ताहू. सन्मुख होई जीव मोहि जबही, जन्म कोटी अगना सहित बही. ज्यांना अगदी कोट्यावधी ब्राह्मणांच्या हत्येचं पाप लागलं आहे, तो त्यालाही शरण आल्यावर मी त्यागत नाही, त्याचा त्याग करत नाही. जीव जेव्हा माझ्या सन्मुख होतो त्याबरोबरच त्याच्या सन्मुख होताच क्षणीच त्याच्याची कोट्यावधी जन्मांची पापं नष्ट होतात. पापवंत कर सहज सुभाऊ, भजन मोर तेही भावन काऊ. जो पै दुष्ट हृदय सोई होई, मोरे सन्मुख आव किसोई. पापी लोकांचा सहज स्वभाव असतो की त्यांना माझं भजन तर कधी आवडतच नाही. रावणाचा भाऊ निश्चितच दुष्ट हृदयाचा असता तर तो काय माझ्या सन्मुख येऊ शकला असता. निर्मल मन जनस्थो मोही पावा, मोही कपट छल छिद्र न भावा. भेदले न पठवाद ससीसा, तबौ न कचुभय हानी कपीसा. आता जो मनुष्य अगदी निर्मळ मनाचा असतो तोच माझी प्राप्ती करून घेऊ शकतो. मला कपट छल छिद्र अजिबात आवडत नाहीत. आणि समजा जरी त्याला रावणाने रहस्य जाणण्यासाठी पाठवले असले तरी पण हे सुग्रीव आपल्याला काहीसुद्धा भय नाही किंवा आपली काही हानी पण होणार नाही. जगमहू सखा निसाचर जेते, लक्ष्मणु हनहि निमिष महु तेते. जो सभीता वासर नाही, राखेऊ ताही प्राण की नाही. कारण हे सखा, जगतात जितके म्हणून जगामध्ये राक्षस आहेत त्यांना लक्ष्मण क्षणभरात ठार करू शकतो. आणि जर तो भयभीत होऊन मला शरण आला असेल तर मात्र मी त्याचं अगदी प्राणाप्रमाणे संरक्षण करीन. उभय भांती तेहि आनहू, हसी कह कृपा निकेत रामा. जय कृपाल कही कपी चले, अंगद हनु समेत. आता कृपानिकेत श्रीरामजींनी हसून म्हटलं की दोन्ही स्थितीमध्ये त्याला घेऊन या, काहीच हरकत नाही आहे. तेव्हा अंगद आणि हनुमान सहित सुग्रीव कृपाळू श्रीरामजींचा जय जयकार असो असे म्हणत निघाले. सादर तेही आगे करी बानर, चले जहाँ रघुपती करुणाकर. दूरी ते देखे दौ भ्राता, नयनानंद दान के दाता. विभीषणाला आदरसहित पुढे करून आता वानर पुन्हा तेथे आले जिथे करुणासागर श्रीरामचंद्र बसले होते. नेत्रांना आनंदाचे दान देणाऱ्या अत्यंत सुखद वाटणाऱ्या दोन्ही बंधूंना, राम लक्ष्मणांना विभीषणजींनी दुरूनच पाहिलं. बहुरी राम छबी धाम बिलोकी, रहे उठटुके कटक पल्लरोकी. भुज प्रलंब कंजारुन लोचन, श्याम लगात प्रणत भयमोचन. अशा शोभेचे धाम असणाऱ्या श्रीरामचंद्रांना पाहताच ते अगदी स्तब्ध होऊन एकटक पाहतच राहिले. भगवंताच्या विशाल भुजा आहेत, लाल कमळासारखे नेत्र आहेत आणि शरणागताच्या भयाचा नाश करणारे सावळे शरीर आहे. सिंहकंद आयतौर सोहा, आनन अमित मदन मन मोहा. नयन नीर पुलकित अतिगाता, मन धरी धीर कही मृदू बाता. ज्यांचे खांदे सिंहासारखे आहेत आणि विशाल वक्षस्थल अत्यंत शोभायमान आहे,
असंख्य कामदेवांच्या मनालाही मोहित करणारे मुख आहे. भगवंताच्या स्वरूपाला पाहून बिभीषणाच्या नेत्रात प्रेमाश्रू आले. शरीर अत्यंत पुलकित झाले आणि मनामध्ये त्यांनी धीर धरून कोमल वचन म्हटले, नाथ दसानन करमय भ्राता, निशिचर बंस जनम सुरत्राता, सहज पाप प्रियताम सदेहा, जथा उलुकहितम परनेहा. हे नाथ, मी दशमुख रावणाचा भाऊ आहे आणि हे देवतांचे रक्षक, माझा जन्म राक्षस कुळात झाला आहे. माझं शरीर तामसी आहे. स्वभावतःच मला पाप प्रिय आहे. जसे घुबडाचे अंधकारावर सहजच प्रेम असते. श्रवण सुजसु सुनियायहु, प्रभुभंजन भवबीर रामा, त्राहि त्राहि आरती हरन, सरन सुखद रघुबीर. मी कानांनी आपलं सुयश ऐकून आलो आहे आणि हे प्रभू, तुम्ही जन्ममरणाच्या भयाचा नाश करणारे आहात, दुःखितांचे दुःख दूर करणारे आहात आणि शरणागताला सुख देणारे आहात. माझं रक्षण करा, माझं रक्षण करा. असं कही करत दंडवत देखा, तुरत उठे प्रभु हर्ष विशेषा, दीन वचन सुनी प्रभु मन भावा, भुज बिसाल गही हृदय लगावा. असे म्हणत दंडवत करीत असलेल्या बिभीषणास पाहून प्रभू हर्षित होऊन त्वरेने उठले आणि बिभीषणाचे दीनवचन प्रभूंच्या मनाला अत्यंत आवडले. त्यांनी आपले विशाल बाहू पसरून त्याला हृदयाशी धरले. अनुज सहित मिली ढिग बैठारी, बोले बचन भगत भयहारी, कहू लंकेश सहित परिवारा, कुशल कुठार बास तुम्हारा. लहान बंधू लक्ष्मणासहित आलिंगन देऊन त्याला आपल्याजवळ बसवून श्रीरामजी भक्तांचे भय दूर करणारे वचन बोलले. हे लंकेश, तुमच्या परिवारासहित तुमचं कुशल वर्तमान सांगा. तुझा निवास तर अत्यंत वाईट स्थळी आहे. खलमंडली बसऊ दिनुराती, सखा धर्म निभई केही भांती, मैं जानऊ तुम्हारी सबरीती, अतिनयनी पुन भाव अनीती. तुमचा वास तर रात्रंदिवस दुष्टांच्या मंडळीतच असतो. हे मित्रा, तुझा धर्म कशा प्रकारे निभावला जातो? मी तुझे सर्व आचार व्यवहार जाणतो. तू अत्यंत नीती निपुण आहेस आणि तुला अनिती अजिबात आवडत नाही. बरुभल बास नरक करताता, दुष्ट संग जनी देई विधाता, अब पद देखी कुशल रघुराया, जो तुम की निजा निजनदाया. एक वेळ नरकामध्ये राहणे उत्तम, परंतु विधात्याने दुष्टांची संगत कधीच देऊ नये. बिभीषणजींनी म्हटले, हे रघुनाथजी, आता आपल्या चरणांचे दर्शन करून सगळं सकुशल आहे. आपण आपला सेवक जाणून माझ्यावर दया केली आहे. तब लगी कुशल न जीव कहू, सपनेहू मन विश्राम रामा, जब लगी भजत न राम कहू, शोक धाम तजी काम. जोपर्यंत जीव शोकाचं घर काम विषय कामना सोडून श्रीरामजींना भजत नाही, तोपर्यंत त्याचे काही क्षेमकुशल होत नाही आणि स्वप्नातही त्याच्या मनाला शांती मिळत नाही. तब लगी हृदय बसत खलनाना, लोभ मोह मच्छर मदमाना, जब लगी उरन बसत रघुनाथा, धरे चाप सायक कटिभाता. लोभ मोह मत्सर मद मान इत्यादी अनेक दुष्ट तोपर्यंतच हृदयात वस्ती करू शकतात, जोपर्यंत धनुष्य बाण आणि कमरेला भाता धारण केलेले रघुनाथजी हृदयात वास करीत नाहीत. ममता तरुणतमी अंधियारी, राग द्वेष उलुक सुखकारी, तब लगी बसती जीव मन माही, जब लगी प्रभु प्रताप रबी नाही. ही ममतापूर्ण अंधारी रात्र आहे, जी राग द्वेषरूपी घुबडांना सुख देणारी आहे. ती जोपर्यंत जीवाच्या मनामध्ये वास करून असते, जोपर्यंत प्रभू आपला प्रतापरूपी सूर्य उदयास येत नाही. अब मैं कुशल मिटे भय भारे, देखी राम पद कमल तुम्हारे, तुम कृपा जा पर अनुकूला, ताहि न व्याप त्रिविध भवसूला.
हे श्रीरामजी, आपल्या आता चरणकमलांमुळे तुमच्या दर्शनाने मी आता अगदी कुशल आहे. माझी आत्यंतिक भीती दूर झाली आहे. हे कृपाळू, आपण ज्याच्याशी अनुकूल होता त्याला तिन्ही प्रकारचे ताप अजिबात व्यापत नाहीत. तिन्ही प्रकारचे ताप कोणते? आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक. मै निशिचर अति अधम सुभाऊ, शुभ आचरणु किन्न नाही काऊ. ज्या सुरूप मुनी ध्यान न आवा, ते प्रभु हर्षी हृदय मोही लावा. मी तर अत्यंत अधम आहे, निस्वभावाचा राक्षस आहे. मी कधी शुभ आचरण केलं नाही. ज्यांचं रूप मुनींच्या सुद्धा ध्यानात येत नाही, त्या प्रभूंनी मला स्वतः आनंदित होऊन हृदयाशी धरलं. अहो भाग्य मम मितती, राम कृपा सुखपुंज रामा. देखेऊ नयन बिरंची शिव, सेव्य जुगल पदकंज. हे कृपासागर आणि सुखराशी असलेले श्रीरामजी, माझं तर हे अत्यंत सौभाग्य आहे की मी ब्रह्मा आणि शिवजीद्वारा सेवित या आपल्या युगलचरण कमलांना आज माझ्या डोळ्यांनी, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. सुनहु सखा निज कहू सुभाऊ, जान भुसुंडी संभुगिरी जाऊ. जो नर होई चराचर द्रोही, आवई सबय सरन तकी मोही. श्रीरामजींनी म्हटले, हे मित्र ऐक, मी तुझा स्वभाव सांगतो. जो काकभुसुंडी शिवजी आणि पार्वतीजी जाणतात. कोणी मनुष्य जड चेतन जगताचा द्रोही असेल आणि तोही भयभीत होऊन जर माझ्यापर्यंत मला शरण आला, तजी मद मोह कपट छल नाना, करहु सद्य तेही साधू समाना. जननी जनक बंधू सुतदारा, तनु धनु भवन सुहृद परिवारा. त्यांनी जर आपलं मद मोह तसे नाना प्रकारचे छल कपट जर त्यागले, तर मी त्याला त्वरित साधूसारखा करतो. माता पिता बंधू पुत्र स्त्री शरीर धन घर मित्र आणि परिवार सब कै ममता ताग बटोरी. मम पद मनहि बांध बरी डोरी. समदर्शी इच्छा कछु नाही, हर्ष शोक भय नाही मन माही. जो या सर्वच ममत्वरूपी तागाला एकत्र करून त्याची सर्वांची एक दोरी वळून तिच्याद्वारा जो स्वतःच्या मनाला माझ्या चरणी बांधतो, जो समदर्शी आहे, जो इच्छारहित आहे आणि ज्याच्या मनामध्ये हर्ष शोक आणि भय नाही. अस सज्जन ममौर बस कैसे, लोभी हृदय बसई धनु जैसे. तुम सारिखे संत प्रिय मोरे, धरहु देह नाही आननी होरे. असा जो सज्जन आहे तो माझ्या हृदयात कसा वास करतो की जसं लोभी लोकांच्या हृदयात धन, तुझ्यासारखे संतच मला प्रिय आहेत आणि मी अन्य कोणाच्याही उपकारवशतेने कृतज्ञतावश देह धारण करीत नाही. सगुण उपासक परहित, निरत नीती दृढ नेम रामा. ते नर प्राण समान मम, जिन्हके द्विजपद प्रेम. जे सगुण साकार भगवंताचे उपासक आहेत आणि जे कायम दुसऱ्याच्या हितासाठी गुंतलेले असतात, नीती आणि नियमामध्ये दृढ आहेत, ज्यांना ब्राह्मणांच्या चरणी प्रेम आहे, ती माणसं मला अशी प्राणासारखी प्रिय आहेत. सुनु लंकेश सकल गुण तोरे, ताते तुम अतिशय प्रिय मोरे. राम वचन सुनि बानर जूथा, सकल कहई जय कृपा बरूथा. हे लंकापती ऐक, तुझ्यामध्ये वरील सर्व गुण आहेत, त्यामुळे तू मला अगदी अत्यंत प्रिय आहेस. श्रीरामरायांचे वचन ऐकून सर्व वानर समूह म्हणू लागले, कृपा समुद्र श्रीरामचंद्रांचा जय जयकार असो. सुनत बिभीषणु प्रभु कै बानी, नहीं अघात श्रवणामृत जानी. पद अंबुज गही बारही बारा, हृदय समातनु प्रेम अपारा. प्रभूंची वाणी आता बिभीषणांनी ऐकली, ती कानांसाठी अगदी अमृत आहे असे समजून बिभीषणजी तृप्त होत नाही. ते पुन्हा पुन्हा श्रीरामजींचे चरण कमल पकडतात आणि त्यांच्या हृदयात इतकं प्रेम दाटून आलं आहे की ते हृदयात सुद्धा
मावत नाही आहे आता. सुनहु देव सचराचर स्वामी प्रणत पाल उर अंतरजामी उरकछु प्रथम बासनारही प्रभुपद प्रीती सरित शोभही. बिभीषणजींनी म्हटलं, हे देवा, हे चराचर जगताचे स्वामी, हे शरणागताचे रक्षक, हे सर्वांच्या हृदयातील जाणणारे, ऐका, माझ्या हृदयात पूर्वी काही वासना होती, पण ती आता प्रभूंच्या या प्रीतिरूपी नदीमध्ये वाहून गेली. अब कृपाल निज भगती पावनी देहु सदा शिव मन भावनी एवमस्तु कही प्रभुर नधीरा मागा तुरत सिंधू कर नीरा. तेव्हा आता हे कृपाळू शिवजींच्या मनाला सदैव प्रिय वाटणारी आपली पवित्र भक्ती मला द्यावी. एवमस्तु, असंच व्हावं असं म्हणून श्रीरामजींनी ताबडतोब समुद्राचं पाणी मागवलं. यद्यपि सखा तव इच्छा नाही मोर दरसु अमोघ जग माही असं कही राम तिलक तेही सारा सुमन वृष्टी नभ भई अपारा. हे मित्रा, तुझी जरी काही इच्छा नसली ना तरी माझं जे दर्शन आहे ते जगामध्ये अमोघ आहे, ते कधीच निष्फळ होत नाही असे म्हणून श्रीरामजींनी त्यांना राजतिलक केला आणि आकाशातून अपार पुष्पवृष्टी झाली. रावण क्रोध अनल निज श्वास समीर प्रचंड रामा जरत बिभीषणु राखेऊ दीन्यहु राज्य अखंड. आता रावणाच्या क्रोधाग्नीमध्ये जळत असलेल्या बिभीषणाला श्रीरामजींनी वाचवलं आणि अखंड आपलं राज्य दिलं. जो संपती शिव रावण ही दीन्नि दिये दसमाथ रामा सोई संपदा बिभीषण ही सकुची दीन्नि रघुनाथ. शिवजींनी रावणाला जी 10 शिरं अर्पण केल्यानंतर जी संपत्ती दिली होती तीच संपत्ती रघुनाथजींनी बिभीषणाला अगदी अत्यंत संकोच करीत दिली आहे की मी आता तुला हे एवढंच देतो आहे. त्यांना त्याच्याबद्दल संकोच वाटत आहे. असं प्रभु छाडी भजई जे आना ते नर पशुबिन पूछ बिशाना निज जन जानिता ही अपनावा प्रभु स्वभाव कपिकुल मन भावा. आता अशा परम कृपाळू प्रभूंना सोडून जी माणसे दुसऱ्याच कोणाला तरी भजतात ते बिना शिंगाचे आणि बिना शेपटीचे पशु होत. आपला सेवक समजून बिभीषणाला श्रीरामजींनी स्वीकारलं आणि हा प्रभूंचा स्वभाव पाहून वानर कुळाच्या मनाला अत्यंत आवडला. पुनी सर्वज्ञ सर्वौरभासी सर्वरूप सबरहित उदासी बोले बचन नीती प्रतिपालक कारण मनुज धनुज कुल घालक. सर्व काही जाणणारे, सर्वांच्या हृदयात वास करणारे, सर्व रूप आणि सर्वांपासून रहित, उदासीन आणि काही कारणांनी म्हणजे भक्तांवर कृपा करण्यासाठी मनुष्य रूप घेतलं आहे भगवंतांनी. तसेच राक्षसांच्या कुळाचा नाश करणारे श्रीरामजी नीतीचं रक्षण करणारे वचनं बोललेत. सुनु कपीस लंकापती बीरा के विदितरिय जलदि गंभीरा संकुल मकरौरग जश जाती अति अगाध दुस्तर सब भांती. हे वानरराज सुग्रीव आणि लंकापती बिभीषण, ऐका, आता हा अथांग समुद्र कशा प्रकारे पार करता येईल. अनेक जातीच्या मगरी, साप आणि माशांनी भरलेला हा समुद्र पार करायला तर सर्वात कठीण आहे. कह लंकेश सुनौ रघुनायक कोटी सिंधु शोषक तव सायक यद्यपि तदपि नीती असी गाई विनय करिय सागर सन जाई. बिभीषणांनी म्हटले, हे रघुनाथजी, ऐका, आपला एक बाणच कोटी कोटी समुद्रांचे शोषण करणारा आहे, पण तरीसुद्धा मी नीती अशी सांगितली गेली आहे की तुम्ही आधी जाऊन समुद्राला प्रार्थना करावी. प्रभु तुम्हार कुल गुरु जलदी कहे उपाय विचारी रामा बिन प्रयास सागर तरीही सकल भालू कपिधारी. हे प्रभू, समुद्र हे आपल्या कुळातील मोठे पूर्वज आहेत. ते विचार करून उपाय सांगतील. मग अस्वल आणि वानरांची सेना बिना परिश्रमच समुद्राच्या पलीकडे उतरून जाईल. सखा कही तुमनी की उपायी करिय दैव जो होई सहायी
मंत्र नयह लक्ष्मण मन भावा, राम बचन सुनी अति दुःख पावा. श्रीरामजींनी म्हटले, हे मित्रा, तुम्ही चांगला उपाय सांगितला. जर दैव सहाय्यक असेल तर असेच केलं जाईल. हा सल्ला लक्ष्मणांच्या मनाला काही बरा वाटला नाही. श्रीरामजींचे वचन ऐकून तर त्यांना अतिशय दुःख झाले. ते म्हणाले, नाथ दैव कर कवन भरोसा, सोशी सिंधू करिय मन रोसा, कादर मन कहू एक धारा, दैव दैव आलसी पुकारा. लक्ष्मणजींनी म्हटले, हे नाथ, दैवाचा काय विश्वास, मनात आता क्रोध आणा आणि समुद्राला ह्याला सुकवून टाका. दैव हे एक भ्याड मनाचा आधार आहे. आळशी लोक दैव दैव म्हणत बसतात. सुनत भियसी बोले रघुबीरा, ऐसे ही करब धरऊ मन धीरा, असं कही प्रभू अनुजही समुझाई, सिंधू समीप गये रघुराई. रघुनाथांनी हसून म्हटलं, आपण असेच करू, पण थोडं मनात धीर धर. असे म्हणून लहान बंधूला समजावून श्री रघुनाथजी समुद्राजवळ गेले. आता बिभीषण पहिल्यांदा त्यांच्या गोटात आलेला आहे तिकडनं, म्हणजे त्यांनी जे काय म्हटलं ते पण अनुसरायचं आहे. आणि ते जर त्याच्यामध्ये काही यश आलं नाही तर मग दुसरा उपाय लक्ष्मणाचा आहेच. अशा प्रकारे दोघांनाही त्यांनी सांभाळून घेतलं आहे इथे रामांनी. प्रथम प्रणाम किन्न सिरुनाई, बैठे पुनि तट दर्भ साई, जब ही विभीषण प्रभु पै आए, पाछे रावण दूत पठाए. त्यांनी प्रथम ते समुद्राजवळ गेले आणि मस्तक नमवून नमस्कार केला आणि मग ते समुद्राच्या काठावर कुश पसरून बसले. इकडे ज्यावेळी बिभीषणजी प्रभूंजवळ आले होते त्यावेळी रावणाने त्यांच्या मागे काही दूत पाठवले होते. सकल चरित तिन्न देखे, धरे कपट कपी देह रामा, प्रभु गुण हृदय सराही, शरणागत परनेह. कपटाने त्यांनी वानराचं शरीर धारण केलं होतं आणि ह्या सर्व लीला त्यांनी पाहिल्या आणि आपल्या हृदयात रामचंद्रांच्या गुणांची आणि शरणागतावर केलेल्या जाणाऱ्या स्नेहाची प्रशंसा करू लागले. ते प्रगट बखानहि राम सुभाऊ, अतिस प्रेम गाबिसरी दुराऊ, रिपुके दूत कपिन तब जाने, सकल बांधी कपीस पहियाने. मग ते प्रगट रूपातही प्रेमपूर्वक श्रीरामजींच्या स्वभावाचा मोठेपणा सांगू लागले. कपटवेश तर विसरूनच गेले. तेव्हा वानरांना समजले की हे शत्रूचे दूत आहेत आणि त्यांनी सर्वांना बांधून सुग्रीवाजवळ आणले. कह सुग्रीव सुनऊ सब बानर, अंग भंग करी पठवऊ निसिचर, सुनी सुग्रीव बचन कपिधाये, बांधी कटक चहुपास फिराये. सुग्रीवानी म्हटले, हे वानरांनो, ऐका, राक्षसांना या अंगभंग करून पाठवून द्या. सुग्रीवाचे वचन ऐकून वानर धावले आणि दूतांना बांधून त्यांना सेनेच्या चारी बाजूला फिरवले. बहुप्रकार मारन कपी लागे, दीन पुकारत तदपि न त्यागे, जो हमार हरनासा काना, तेही कोसला दिस कैयाना. वानर जेव्हा त्यांना अनेक प्रकारे मारू लागले ते दुःखी होऊन ओरडत होते, तरी पण वानरांनी काही त्यांना सोडले नाही. तेव्हा ते म्हणाले की हे पहा, तुम्ही जर आमचे नाक कान कापाल तर तुम्हाला कौशलादी श्रीरामजींची शपथ आहे. सुनीलची मनस बनिकट बोलाये, दया लागियसी तुरत छोडाये, रावण कर दी जाऊ यह पाती, लक्ष्मण बचन बाचुकुल घाती. हे ऐकून लक्ष्मणजींनी सर्वांना जवळ बोलवलं. त्यांना मोठी दया वाटली आणि हसून त्यांनी त्या राक्षसांना ताबडतोब सोडून दिलं आणि म्हटलं की रावणाच्या हातात ही चिठ्ठी द्या आणि हा लक्ष्मणाचा संदेश वाचा. कहेऊ मुखागर मूढसन, मम संदेशुदार रामा, सीता देई मिलवुनत, आवा कालू तुम्हार. त्या मूर्खाला आपला कृपेने भरलेला संदेश सांगा की सीताजी देऊन त्यांना तुम्ही श्रीरामजींना भेटा, आणि जर तुम्ही असं केलं नाही, सीतेला परत दिलं नाही, तर तुमचा काळ आला आहे असं समजा. तुरत नाही लक्ष्मण पदमाथा, चले दूत बरनत गुणगाथा, कहत राम जसु लंकाये, रावण चरण शीस तिन नाये.
लक्ष्मणजींच्या चरणावर वारंवार मस्तक नमवून आणि श्रीरामजींच्या गुणांची कथा वर्णन करत दूत तात्काळ निघून गेले. श्रीरामजींचे यश वर्णन करीतच ते लंकेत आले आणि त्यांनी रावणाच्या चरणी मस्तक नमवले. बिहसी दसानन पूछी बाता, कहसी न सुख आपनी कुशलाता. पुनि कहू खबरी बिभीषण केरी, जाही मृत्यू आई अति नेरी. रावणाने हसून विचारले, हे शुक, आपले कुशल का सांगत नाहीस? मग त्या बिभीषणाचा समाचार सांग. मृत्यू ज्याच्या अगदी जवळ आलेला आहे. करत राजलंका सठ त्यागी, होई जव कर कीट अभागी. पुनि कहू भालू की सकटकाई, कठीण काल प्रेरित चली आई. त्या बिभीषणाने मूर्खाने राज्य करीत असता लंकेचा त्याग केला आणि अभागी आता धान्यातील किडा होईल. म्हणजे जसं धान्यातला किडा रगडला जातो त्याप्रमाणे तो त्या नर आणि वानरांबरोबर राक्षसांच्या सेनेने मारल्या जाईल. मग अस्वल आणि वानरांच्या सेनेचे वर्तमान सांग. आणि जी कठीण काळाच्या प्रेरणेने ती येथे आली आहेत. जिनके जीवन कर रखवारा, भयहु मृदुल चित सिंधु विचारा. कहू तपसी न कई बात बहोरी, जिनके हृदय त्रास अतिमोरी. ज्यांच्या जीवनाचा रक्षक हा कोमलचित्त असलेला समुद्र झाला आहे. म्हणजे जर का त्यांच्यामध्ये राक्षसांमध्ये जर का समुद्र नसता तर राक्षसांनी तर त्यांना कधीच खाऊन टाकलं असतं. आता त्या तपस्वींची कथा सांग ज्याच्या हृदयात माझी मोठी भीती आहे. की भई भेट की फिरी गये, श्रवण सुजसु सुनी मोर रामा. कहसी न रिपुदल तेज बल, बहुत चकित चित्त तोर. त्यांची तुझी भेट झाली का, की माझं सुयश कानांनी ऐकून तसेच ते परत गेले. शत्रुसेनेचे तेज आणि बळ मला तू का सांगत नाही आहेस? तुझं चित्त तर फारच आश्चर्यचकित झाले आहे. नाथ कृपा करी पूछेहु जैसे, मानहु कहा क्रोध तजी तैसे. मिला जाई जब अनुज तुम्हारा, जाते ही राम तिलक तेही सारा. हे नाथ, आपण कृपा करून विचारले तसेच क्रोध सोडून आता माझे म्हणणे मान्य करा. जेव्हा आपला लहान भाऊ विभीषण श्रीरामांना जाऊन भेटला त्यावेळी तो पोचता श्रीरामजींनी त्याला राजतिलक केला. इतकी त्यांना यशाची खात्री आहे. रावण दूत हमै सुनिकाना, कपिन बांधी दीने दुख नाना. श्रवण नासिका काटे लागे, राम शपथ दीने हम त्यागे. आम्ही रावणाचे दूत आहोत हे कानांनी ऐकून वानरांना ते आम्हाला बांधून अतिशय त्रास दिला. इतका दिला की आमचे ते नाककान कापू लागले. आणि श्रीरामजींची जेव्हा शपथ घातली तेव्हाच त्यांनी आम्हाला सोडलं. पूछिहु नाथ राम कटकाई, बदन कोटी सत बरनी न जाई. नाना बरन भालू कपिधारी, बिकटानन बिसाल भयकारी. हे नाथ, आपण श्रीरामजींची सेना विचारली, तिचं तर वर्णन शतकोटी मुखांनी देखील केलं जाऊ शकत नाही. अनेक रंगांची अस्वल वानरांची सेना आहे जे अतिशय भयंकर मुखाचे आणि विशाल शरीराचे आहेत, भयंकर आहेत. जयपुर दहेऊ हतेऊ सुत तोरा, सकल कपिन महते बलू थोरा. अमित नाम भट कठीण कराला, अमित नाग बल बिपुल बिसाला. ज्याने नगर जायले आणि आपला पुत्र अक्षय कुमाराला मारले त्याचे बळ तर सर्व वानरात थोडे आहे. असंख्य नावे असणारे फार मोठे कठोर आणि भयंकर योद्धे आहेत. त्यांच्यामध्ये असंख्य हत्तींचे बळ आहे आणि ते अतिशय विशाल काय असे आहेत. द्विबद मयंद नील नल, अंगद गद बिकटा सिरामा. दधिमुख के हरी निसठ सठ, जामवंत बलरासी. द्विबिद मयंद नील अंगद गद विकटास्य दधिमुख केसरी निषट शठ आणि जांबुवान यासारखे सर्व बळांच्या राशी असलेले योद्धे आहेत. हे कपिसभ सुग्रीव समाना, इन समकोटी नगन एको नाना. राम कृपा तुलित बलती नाही, तृण समान त्रैलोक ही गणही. ही जी सर्व वानरं आहेत ती बलाने अतिशय सुग्रीवासारखीच आहेत आणि अशी एक दोन नाही, चांगली कोट्यावधी आहेत. इतक्या जणांना मोजू तरी कोण शकतो?
श्रीरामजींच्या कृपेने त्यांच्यामध्ये अतुलनीय बल आहे. ते तिन्ही लोकांना तृणासारखे तुच्छ समजतात. असमय सुना श्रवण दसकंदर पदुम 18 जूथ पबंदर नाथ कटक महसो कपि नाही जो न तुमई जितैरन माही. मी तर असं ऐकलं आहे की 18 पद्म तर एकट्या वानरांचे सेनापती आहेत. हे ना, त्या सेनेत असा कोणीही वानर नाही जो आपल्याला युद्धात जिंकू शकणार नाही. परम क्रोध मी जै सब हाथा आय सुपै न देई रघुनाथा सोषही सिंधू सहित दश ब्याला पुरही न तभरी कुदर बिसाला. सर्वच्या सर्व अत्यंत क्रोधित झालेले आहेत, परंतु रघुनाथजी त्यांना आज्ञा करत नाही म्हणून ते थांबले आहेत. आम्ही मासे आणि सर्पासहित समुद्र शोषण करू, नाहीतर मोठमोठ्या पर्वतांनी त्याला भरून सपाट करून टाकू. मर दिगर्द मिलवई दससीसा ऐसई बचन कहई सब कीसा करजई तरजई सहज असंका मानव ग्रसन चहत लंका. रावणाला आणि असं करून आम्ही धुळीला मिळवून टाकू. सर्व वानर असेच बोलत आहेत. स्वाभाविकच ते निडर आहेत. अशा प्रकारे गर्जना करून ते धाकदपटशा दाखवतात, जणू लंका अगदी गिळूनच टाकायला इच्छुक आहेत. सहज सूर कपि भालू सब पुनिसिर परप्रभु राम रामा रावण काल कोटी कहू जीती सकही संग्राम. सर्व वानर अस्वल सहज शूरवीर आहेत आणि त्यांच्या पाठीशी सर्वेश्वर श्रीराम आहेत. हे रावण, ते संग्रामात तर कोटी काळांनाही जिंकू शकतात. राम तेज बल बुद्धी विपुलाई शेष सहस सत सकई न गाई सकसर एक सोशी सतसागर तव भ्रातही पूछे नयनागर. श्रीरामचंद्रजींचे तेज, बळ आणि बुद्धीची अधिकता याचे वर्णन तर लाखो शेष देखील करू शकत नाही. ते एकाच बाणात शतसमुद्र शोषण करू शकतात. परंतु नीती निपुण श्रीरामजींनी नीतीचे रक्षण व्हावं म्हणून रावणाच्या भावाला बिभीषणाला उपाय विचारला. ता सुबचन सुनी सागर पाही मागत पंथ कृपा मन माही सुनत बचन बिहसा दससीसा जो असिमती सहाय कृत कीसा. त्यांचे वचन ऐकून श्रीरामजी समुद्राजवळ मार्गयाचना करीत आहेत. त्यांच्या मनात कृपा भरली आहे म्हणून ते त्याला शोषण करत नाही आहेत समुद्राचं. दूताचं हे वचन ऐकून रावण खूप हसला. अशी बुद्धी त्याची आहे म्हणूनच तर वानरांना त्यांनी सहाय्यक बनवले आहे. सहज भिरू कर बचन दृढाई सागर सनठानी मचलाई मूढ मृषाका करसी बडाई रिपुबल बुद्धी थाह मय पाई. स्वाभाविकच भित्र्या असलेल्या बिभीषणाची वचन प्रमाण मानून त्यांनी या समुद्राशी बालहट्ट केलेला आहे. अरे मूर्खा, त्यांची खोटी प्रशंसा काय करतोस? आता पुरे कर. मी शत्रूच्या म्हणजे रामाचं बल आणि बुद्धी याचा ठाव घेतला आहे. अहंकार इतका राहिलेला आहे रावणाला की त्याला स्वतःच्या पुढे बाकीचे सगळे क्षुद्र वाटत आहेत. सचिव सभीत बिभीषण जाके विजय विभूती कहा जगताके सुनिखल बचन दूतरी सबाढी समय बिचारी पत्रिका काढी. बिभीषणासारखा ज्याचा भित्रा मंत्री असेल आणि त्याला जगतामध्ये विजय आणि ऐश्वर्य वगैरे कुठून मिळणार आहे? दुष्ट रावणाचे वचन ऐकून दूताचा राग उफाळून आला आणि संधी साधून त्याने आपल्या इथली लक्ष्मणाने जी चिठ्ठी काढली होती ती दिली. रामानुज दीनी यह पाती नाथ बचाई जुडावऊ छाती बिहसी बाम करलीनी रावण सचिव बोली सठलाग बचावन. श्रीरामजींच्या लहान बंधू लक्ष्मणाने पत्र दिले आहे. हे नाथ, हे वाचून घेऊन आपलं मन शांत करा. रावणाने हसून ते डाव्या हातात घेतले आणि मंत्र्यांना बोलावून घेऊन तो मूर्ख ते वाचून घेऊ लागला. बातन मनही रिझाई सठ जनी घालसी कुलखीस रामा राम विरोध नवबरसी सरन विष्णू अज ईस. अरे मूर्ख, केवळ बढाया मारून आणि मनाला रिझवून आपल्या कुळाला नष्ट भ्रष्ट असं करू नकोस.
श्रीरामजींशी विरोध करून तू ब्रह्मा विष्णू महेश यांना शरण गेला तरी पण काही वाचणार नाहीस. कीतजिमान अनुजैव प्रभुपद पंकज भृंग रामा होई की राम सरानल खलखुल सहित पतंग. एकतर अभिमानाचा त्याग करून आपल्या लहान भावाप्रमाणे तू प्रभूच्या चरणकमलांचा भ्रमर बनून जा, किंवा श्रीरामजींच्या बाणरूपी अग्नीमध्ये परिवारासहित पतंगासारखा जळून जा. त्या दोन्हीपैकी तुला जे चांगलं वाटेल ते कर. सुनत सभय मन मुख मुसकाई कहत दसानन सभई सुनाई भूमी पराकर गहत अकासा लघुतापस कर बाग बिलासा. पत्र ऐकताच रावण मनात भयभीत झाला, परंतु वरून स्मितहास्य करीत तो सर्वांना सांगू लागला की जसा एखादा पडून हाताने आकाशाला पकडण्याचा प्रयत्न करीत असावा तसा हा लहान तपस्वी म्हणजे लक्ष्मण वागविलास करतो आहे, म्हणजे फुकटच्याच फुशारक्या मारतो आहे. कह सुकनाथ सत्य सबबानी समुझी झाडी प्रकृती अभिमानी सुनऊ बचन मम परिहरी क्रोधा नाथ राम सन तजऊ विरोधा. शुक म्हणाला, हे नाथ, अभिमानी स्वभावाचा आपला त्याग करून तुम्ही पत्रात लिहिल्याप्रमाणे साऱ्या गोष्टी खऱ्या समजाव्या आणि क्रोधाला बाजूला सारून माझे वचन ऐका आणि श्रीरामजींशी असणारे वैर सोडून द्या. अतिकोमल रघुबीर सुभाऊ यद्यपि अखिल लोक कर राऊ मिलत कृपा तुम पर प्रभु करीही उर अपराधन एक उधरीही. जरी रघुवीर समस्त लोकांचे स्वामी आहेत तरी त्यांचा स्वभाव अत्यंत कोमल आहे. भेटताच प्रभू तुमच्यावर कृपा करतील आणि तुमचा एकही अपराध हृदयात ठेवणार नाहीत. जनक सुता रघुनाथ ही दीजे तना कहा मोर प्रभु कीजे जब तेही कहा देन बै देही चरण प्रहार किन्न सठतेही. जानकी देवी रघुनाथजींना देऊन टाका, एवढं माझं ऐका. जेव्हा दूतांनी सांगितलं की जानकी देवींना रामाला देऊन टाका, तेव्हा दुष्ट रावणाने त्याला लाथ मारली. नाई चरण सिरुचला स्वतः कृपा सिंधु रघुनायक जहा करी प्रणामु निज कथा सुनाई राम कृपापनी गती पायी. मग तो देखील बिभीषणाप्रमाणेच चरणी नतमस्तक होऊन तिकडेच निघाला जिथे रघुनाथजी होते. नमस्कार करून त्याने आपली कथा ऐकवली आणि श्रीरामजींच्या कृपेने आपली गती प्राप्त करून घेतली. ऋषी अगस्तिकी साप भवानी राक्षस भयहुरहा मुनी ज्ञानी बंदी राम पद बारही बारा मुनी निज आश्रम कहू पगुधारा. शिवजी म्हणतात, हे भवानी, तो ज्ञानी मुनी होता. अगस्त्य ऋषींच्या शापाने तो राक्षस बनला होता. पुन्हा पुन्हा श्रीरामजींच्या चरणांची वंदना करून तो मुनी आपल्या आश्रमाकडे निघून गेला. विनयन मानत जलधि जड गये 3 दिन बीती रामा बोले राम सकोप तब भय बिनु होईन प्रीती. इकडे 3 दिवस निघून गेले आणि हा जड असणारा समुद्र विनंती ऐकत नाही. तेव्हा श्रीरामजींनी क्रोधाने म्हटले, भीतीविना प्रीती होत नाही. लक्ष्मण बाण सरासन आनौ सोशौ बारिदि बिसिक कृसानु सठसन विनय कुटिल सन प्रीती सहज कृपन सन सुंदर नीती. हे लक्ष्मण, आता आण धनुष्य बाण, मी अग्निबाणाने समुद्र शोषून टाकतो. मूर्खांशी विनय आणि कुटील लोकांबरोबर प्रीती, स्वाभाविक कंजूस असणारी अशी सुंदर नीती. ममता रतसन ज्ञान कहानी अतिलोभी सन बिरती बखानी क्रोधी समकामी हरिकथा उसर बीज बये फल जता. ममतेमध्ये फसलेल्या लोकांशी ज्ञानाची कथा, अत्यंत लोभी माणसाजवळ वैराग्याचं वर्णन आणि क्रोधी व्यक्तीशी शांतीच्या गोष्टी आणि कामी लोकांजवळ भगवंताच्या कथा, याचे फळ कसे असते तर नापीक जमिनीत बीज पेरण्याचे जे फळ असते सर्व व्यर्थ जाते. असं काही रघुपती चाप चढावा यहमत लक्ष्मण के मन भावा संधा नेहू प्रभु बिसिक कराला उठी उदधी उर अंतर ज्वाला. असे म्हणून श्रीरामजींनी धनुष्य उचलले
आणि हे मात्र लक्ष्मणजींना आवडले आणि प्रभूंनी भयानक अग्निबाण संधान केला. त्यामुळे समुद्राच्या हृदयात एक अग्नीची ज्वाळा उठली. मकर उरगज शगन अकुलाने जरत जंतु जलनिधी जबजाने कनकथार भरी मनी गणनाना बिप्ररूप आयौ तजिमाना. मगर, साप आणि माशांचे समूह अगदी व्याकुळ होऊन गेले आणि ज्यावेळी समुद्राने त्या जीवांना जळताना पाहिले त्यावेळी सोन्याच्या थाळीमध्ये अनेक मणी रत्न भरून अभिमानाचा त्याग करून तो ब्राह्मणाच्या रूपात आला. काटेई पै कदरी फरई कोटी जतन कौसी चरामा बिनयन मान खगेस सुनो डाटेई पै नवनीच. काकभूषुंडी म्हणतात, हे गरुडजी ऐका, वाटेल तेवढे अनेक उपाय करून पाणी घातले तरी केळीचा जो वृक्ष असतो तो कापल्यावरच फलित होतो. नीच जे असतात ते विनयाने वळत नाही, त्यांना रागवल्यामुळेच ते झुकतात आणि मार्गावर येतात. सबय सिंधु गही पद प्रभु केरे छमहु नाथ सब अवगुण मेरे गगन समीर अनल जलधरणी इनकै नाथ सहज जड करणी. समुद्राने भयभीत होऊन प्रभूंचे चरण पकडून म्हटले, हे नाथ, माझे सर्व अवगुण क्षमा करा. आणि आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी या सर्वांचीच कृती कशी आहे? स्वभावता जड आहे. तव प्रेरित माया उपजाये सृष्टी हेतु सब ग्रंथ निगाये प्रभु आय सुजहि कज सहई सोतेही भांती रहे सुखलहई. आपली प्रेरणा प्राप्त करूनच मायेने यांना सृष्टीसाठी उत्पन्न केले आहे. सर्व ग्रंथांमध्ये हेच सांगितले आहे. ज्याला स्वामींची जशी आज्ञा आहे तशा प्रकारेच त्याने राहिले तर तो सुखी होतो. प्रभु भल कीन्नी मोहि सिख दीन्नी मर्यादा पुनि तुमरी कीन्नी ढोल गवार शूद्र पशुनारी सकल ताडना के अधिकारी. प्रभूंनी जी मला शिक्षा केली आहे हे चांगलेच केले, परंतु मर्यादा देखील म्हणजे जीवाची मर्यादा, स्वभावाची देखील मर्यादा आपणच तर तयार केली आहे. ढोल, अडाणी, शूद्र, पशु आणि स्त्री हे सर्व शिक्षेस पात्र अधिकारी आहेत. प्रभु प्रतापमय जाब सुखाई उतरही कटकुन मोरी बडाई प्रभु अज्ञा पेल श्रुती गाई करौ सो बेगे जो तुमही सुहाई. प्रभूंच्या पराक्रमाने मी सुकून जाईन आणि सेना पलीकडे उतरून जाईल, यात माझा काही मोठेपणा नाही. तरी पण प्रभूंची आज्ञा अटळ आहे, त्या आज्ञेचे तर उल्लंघन होऊ शकत नाही असं वेद गातात. आता आपणाला जे बरं वाटेल तेच मी तात्काळ करीन. सुनत बिनित बचनाती कह कृपाल मुसकाई रामा जय बिती उतरे कपिकटकू तात सो कह उपाई. समुद्राची अत्यंत विनीत वचनं ऐकून कृपाळू श्रीरामजींनी हसून म्हटले, आता हे तात असा उपाय सांगा की ज्या योगाने वानरांची सेना समुद्र पार करून जाईल. नाथ नील नल कपिदौ भाई लरिकाई ऋषिया शिषपाई तिनके परम किये गिरिभारे तरियहि जलधि प्रताप तुम्हारे. समुद्राने म्हटले की नील आणि नल हे दोन जे वानर बंधू आहेत त्यांना लहानपणी ऋषींकडून आशीर्वाद मिळाला होता. त्यांच्या स्पर्श करण्याने मोठे मोठे पर्वत देखील आपल्या प्रतापामुळे समुद्रावर तरंगतील. मय पुनि उरधरी प्रभु प्रभुताई करियहि बल अनुमान सहाई ऐ बिधिनाथ पयोधि बंधाय जय सुजसु लोक तिहुगाय. मी सुद्धा प्रभूंची प्रभुता हृदयात धारण करून आपल्या बळानुसार तुम्हाला साह्य करीन. हे नाथ, अशा प्रकारे आपण समुद्रावर पूल बांधावा, त्यामुळे तिन्ही लोकात आपले सुंदर यश गायले जाईल. ऐ सर मम उत्तर तटबासी हतहु नाथ खल नर घरासी सुनी कृपाल सागर मन पीरा तुरतहि हरी राम रणधीरा. या बाणाने माझ्या उत्तर तटावर राहणाऱ्या पापराशी असणाऱ्या दुष्ट माणसांचा तुम्ही वध करा. कृपाळू आणि रणधीर श्रीरामजींनी समुद्राच्या मनातील दुःख ऐकून ते तात्काळ हरण केलं आणि अर्थात त्या बाणाने दुष्टांचा वध केला.
देखी राम बल पौरुष भारी, हर्षि पयोनिधि भयउ सुखारी, सकल चरित कै प्रभुई सुनावा, चरण बंदी पाथो दिसी धावा. श्रीरामजींचं भारी सामर्थ्य आणि पुरुषार्थ पाहून समुद्र अगदी आनंदित होऊन सुखी झाला. त्याने त्या दुष्टांचे सारे चरित्र प्रभूंना ऐकवले आणि मग चरणवंदन करून समुद्र निघून गेला. निज भवन गवनेहु सिंधु, श्री रघुपती अहमत भायऊ, या चरित कलिमल हर जथामती, दास तुलसी गायऊ. सुख भवन संशय समन दवन, विषाद रघुपती गुणगना, तजी सकल आस भरोस, गावही सुनहि संतत सठमना. समुद्र आपल्या घरी निघून गेला आणि रघुनाथजींना हे मत, त्यांनी जो सल्ला दिला ते चांगलं वाटलं. हे चरित्र कलियुगाच्या पापांचं हरण करणारं आहे आणि तुलसीदासांनी आपल्या बुद्धीनुसार गायलं आहे. श्री रघुनाथजींचे गुणसमूह सुखाचं धाम आणि संदेह नाशक आणि विषाद दमन करणारे आहे. अरे मूर्ख मना, तू या जगातल्या सर्वांची आशा भरोसा सोडून निरंतर हे चरित्र गा आणि ऐक. सकल सुमंगलदायक रघुनायक गुणगान, रामा सादर सुनहि ते तरही, भवसिंधू बिना जलजान. श्री रघुनाथजींचे गुणगान हे संपूर्ण सुंदर मंगलाचे दान करणारे आहे. जे हे आदरसहित ऐकतील ते कोणत्याही जहाजाविनाच किंवा अन्य साधनाविना हा भवसागर सहज तरून जातील. इति श्रीमद रामचरित मानसे सकळ कलुष विध्वंसने पंचम सोपान समाप्त. कलियुगाच्या समस्त पापांचा नाश करणाऱ्या श्री रामचरित मानसचा हा 5वा सोपान समाप्त झाला. सुंदरकांड समाप्त. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करौ गुरुदेव की नाई. जय 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 हनुमान गोसाई, कृपा करौ गुरुदेव की नाई. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. हनुमानजींना आणि श्रीराम लक्ष्मण सीताजींना सर्व ऐकणाऱ्यांना नमस्कार करून मी माझ्या वाणीला विराम देते. मला हे करताना खूप आनंद झाला, तसाच तुम्हाला ऐकताना पण होईल याची मला खात्री वाटते आहे. जय जय रघुवीर समर्थ.